मनापासून ऋणी आहे. बरोबर. तुमचे 5 मुद्दे मॅडम सांगून झाले. मगाशी एक कालिदास कोळंबकरांचा एक विजयी झाले असा निकाल लागलेला होता. आता एक दुसरा निकाल लागलेला आहे भिवंडी ग्रामीणमध्ये. शिवसेनेचे शांताराम मोरे हे सुद्धा विजयी झालेले आहेत. म्हणजे 2 रिझल्ट आता लागलेले आहेत. आपल्याबरोबर संतोष माळकरजी आणि अनिकेत जोशी सुद्धा इथे पत्रकार आहेत उपस्थित. सर, तुम्हाला आता हे रिझल्ट दिसत आहेत. महायुती रिझल्ट म्हणजे आघाडी, महायुतीचे 222, मवियाचे 55. हा एवढा मोठा फरक तुम्ही सुद्धा एक पत्रकार म्हणून अपेक्षित करत होतात का आता 12 सव्वा 12 वाजेपर्यंत? नक्कीच. म्हणजे मी तर अपेक्षा करत होतो, कारण याच्यामध्ये मी फिरत होतो, गावोगावी जाऊन आलो होतो आणि गावोगावी काय होतंय हे मी बघत होतो. अनेकदा काय होतं, आम्ही पत्रकार बाहेर फिरतो, आमच्या डोळ्याला दिसतं पण आम्ही ते मानायला तयार होत नाही. यावेळेस दिसलं आणि ते मानावं लागलं. कारण तुम्ही आता हे जे बघताय की लाट आहे, ही लाट मुळात निर्माण कशी झाली याबद्दल कोणच बोललं नाही. पण या निवडणुकीमध्ये 101% राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कार्यरत होता. सजग रहो सारखी आंदोलनं सुरू होती, ज्याद्वारे लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं. इतकंच नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, गावोगावी कीर्तनकार फिरत होते आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सजग करण्याचा एक मोठं आंदोलन या काळात महाराष्ट्रात झालं. आणि बाहेर पडा, मतदान करा, कोणासाठी मतदान करा हे सांगत नव्हते, पण मतदान करा. आणि त्या अंतर्गत ही एक लाट तयार झाली जी मी प्रत्यक्ष बघितली आणि अनुभवली होती. माझा जर ॲनालिसिस म्हणाल की हे होईल का, तर होणार होतं. आणि हा विजय 100% हिंदुत्वाचा विजय या निष्कर्षापर्यंत मी आलेलो आहे. कारण त्याची कारणं फार मोठी आहेत. एकतर जर्मनी असेल, इंग्लंड असेल, बांगलादेश असेल, तिथे काय होतंय हे सर्वसामान्य हिंदूला कळत होतं. आणि पत्रकार, आमच्यासारखे पत्रकार मात्र आम्ही ते मानण्याला तयार नव्हतो, पण ते होत होतं. आणि त्यातच उद्धव ठाकरे असतील, जरांगे पाटील असतील किंवा सज्जाद नोमानी असतील, यांनी हिंदूंना भाजपकडे लोटलं, महायुतीकडे लोटलं. काय वाटतंय? नाही, असं आहे की एक विचारधारा पत्रकारितेमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे आणि ज्या पद्धतीचं मांडणी ज्या पद्धतीने केली की हिंदुत्व किंवा हा निवडणूक विधानसभेचा निकाल आहे, त्या निकालामध्ये अनेक मुद्दे आहेत. त्या मुद्द्यावर जो निकाल झालेला आहे तो प्रत्येकाने मान्य करणं हे आवश्यक आहे. परंतु पुढच्या काळामध्ये हे अशा पद्धतीचं जी एका पत्रकारांनी मांडणी करणं की हिंदुत्वाचा विजय किंवा इतर लोकांच्या या नावाचा उल्लेख केलेला आहे. प्रत्येकाने या महाराष्ट्राच्या विकासासाठी जे काम केलेले आहे त्यांची मांडणी ही जनतेसमोर ठेवलेली आहे. ह्या निवडणुकीमध्ये जे सत्ताधारी पक्षासोबत जे लोक आहेत ते मागील सरकारमध्ये सुद्धा होते आणि त्यांना त्यावेळेला खूप संधी मिळालेली होती. आणि अनेक वर्ष राजकारणामध्ये असलेले लोक त्या काळामध्ये काम करत असताना त्यांनी जाणून बुजून चुका केल्या होत्या का? असं राजकारणामध्ये जे घडत असतं, निवडणुकीच्या अगोदर ज्या पद्धतीचं लाडक्या बहीण आणि इतर योजना ज्या झालेल्या आहेत त्याच्यासाठी आर्थिक तरतुदीचा किंवा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा काही विचार न करता ह्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीचं वाटप झालं, पुढच्या काळामध्येही परमेश्वर करो की महाराष्ट्रामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना अशाच पद्धतीच्या दिवसेंदिवस ह्या घोषणा त्यांनी कराव्या. मला याच्यात थोडंसं बोलायचं आहे. एक ब्रेकिंग न्यूज आहे. एकनाथ शिंदे विजयी झालेले आहेत कोपरी पाचपाखाडी ठाणे मतदारसंघामधून. 3रा रिझल्ट आलेला दिसतोय आपल्याला. आणि बारामतीमधून अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती निवडणूक लढवत होते ते विजयी झालेले. त्यामुळे जे 2 तसे म्हटले तर अपेक्षित निकाल होते. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही विजयी घोषित करण्यात आलेले आहेत.